घेतलेला आहे आणि आज एक शिंगी चंदर आणि दगडूशेठ बोनिवली अड्ड्यामध्ये गुलालाचा थरार बघायला मिळाला आणि दगडूशेठ बघा मित्रांनो खूप सुंदर असा आज मस्ती करत आहे कारण गुलाल घेतल्यावर आगळा वेगळा असा त्याचा चेहरा बघायला मिळतोय. अ, बघा दगडूशेठ. दादा काय सांगाल आज दगडूशेठ अग्रेसिव्ह झालेला आहे, खूप सुंदर असा गुलाल प्राप्त झालेला आहे. हो ना. गुलाल या अड्ड्यातलं नियोजन आजचं खूप छान होतं. आपला दिनेश दुधकरांचा चंदर आणि आमचा दगडूशेठ हे आपलं आशिष भाऊनीच जुळून आणलं ना आणि आमच्या सर्व टीमनी खूप छान नियोजन झालं होतं आणि मस्त गाडी पळाली. मस्त गाडी झाली. आज एक शिंगी चंदर, भालचा चंदर म्हणजे एक नामांकित पायरा होता आणि दगडूशेठ बोलाल तर छोटा पॅक आणि मोठा धमाका. खूप सुंदर असा मुंबईमध्ये गुलाल प्राप्त होत आहे आणि जसा तो एक शर्यत जेव्हा मैदानामध्ये जेव्हा तो एंट्री केली घाटावरनं, तेव्हा पहिलाच गुलाल त्याचा पडला होता. पण तिथून ज्याने जी जंप मारलेली आहे, ती कुठे गुलाल प्राप्तच होत चालला आहे. कारण मालकासाठी बडेकर जे नाव आहे ते एक मुंबईमध्ये लौकिक करीत चाललं आहे. 100% दगडूंनी खूप नाव केलं आहे आमचं. आणि आमच्या टीमनी पण या सर्व टीमवर्क आमचं एवढं आहे. हे सगळं त्यांचं काय म्हणतात त्यांचं कर्तृत्व आहे. आणि त्यांच्यामुळं आज दगडूशेठचं नाव आहे आणि दगडूशेठमुळं आमचं नाव आहे. ह्या हिशोबाने एकदम व्यवस्थित चालू आहे सगळं. कसं काय आजचं नियोजन झालं? कारण भालचा चंद सुद्धा एक खूप सुंदर असा महादेवाचा नंदी आहे आणि नियोजनाचे बादशाह सुद्धा आपल्या सोबत आहेत. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव विनीत शेलार. दगडूबायलाचं थोडक्यात नियोजन करतो मी घरचं. अ, चंदरबद्दल सांगायचं झालं तर आमची पहिल्यापासून इच्छा होती की चंदरमध्ये आम्ही पळू आणि आज आमच्या दगडू ग्रुपनी जे नियोजन करून जो योग जुळून आला आणि आमचं नियोजन झालं आणि सुंदर असा गुलाल प्राप्त केला आम्ही. तर आज खूप आनंद आहे आम्हाला. कारण ही शर्यत आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो, की चंदर आणि दगडू दोन्ही एक लेव्हलचे बैल आहेत आणि दोन्ही बैल टॉपमध्ये पळतील आणि दोघांचा स्पीड जो लागेल ह्या गाडीचा तो खूप तुफान स्पीड लागणार होता आणि आज ते घडून आलं आणि तुफान स्पीड लागला आणि गाडीचा गुलाल प्राप्त झाला. आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा. कारण मुंबईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये जो गुलालाचा थरार एक शिंगी चंदर म्हणजे नामांकित बैल आहे आणि एक नंबरमध्येच पळतोय. मागच्या मैदानामध्ये त्याने मथुरसोबत सुद्धा शर्यत झाली होती. पण कुठेतरी त्याचा गुलाल पडला गेला होता. पण आज ते पुन्हा ते जागा दगडू आणि चंदरने भरून काढलेली आहे. ना आज कुठलाही टॉपचा नंदी असला तर असं नाही की हारजीत होते. हारजीत झालीच पाहिजे. त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं आणि आज मथुरसोबत त्यांची गाडी झाली होती, ती हार मानली होती. पण आज आमच्या दगडूसोबत आज चांगला गुलाल प्राप्त झाला त्यांना आणि गाडी जी जुलून पळाली, खूप चांगली पळाली गाडी. खाली आम्हाला असं वाटलं होतं की कुठेतरी थोडा सुट्टीला आमचा प्रॉब्लेम झाला होता. पण पुढं जो गाडीने ओव्हरटेक केला चंदरनी आणि दगडूनी, तुफान स्पीड लागला गाडीला आणि आमच्या गाडीचा गुलाल प्राप्त झाला. जेव्हा बैल शर्यत जिंकून येतोय तेव्हा खूप ॲग्रेसिव्हपणा दाखवतो. आणि एक जसं त्याच्यामध्ये एक वेगळाच असा एक काय म्हणतात ना एक निर्माण होतोय. कारण खूप ॲग्रेसिव्हपणा करत असतो तो. आज कसं आहे, की आज जी शर्यत झाली, आम्ही त्याला प्रत्येक शर्यत झाली की आम्ही पहिले गुलाल लावतो त्याला आणि आज त्याच्या अंगावर तो आम्ही जो गुलाल लावतो, तो गुलाल पडला नाही अजूनपर्यंत आम्ही लावला नाही. कारण एक दुसऱ्या नियोजनाचा प्लॅन चालू आहे म्हणून. नाहीतर तो एकदम ॲग्रेसिव्हच आहे. तो दुसऱ्या शर्यतीला पण ॲग्रेसिव्ह असतो. पण आत्तापर्यंत आम्ही त्याला गुलाल नाही लावला म्हणून तो एवढी मस्ती करतोय. नाहीतर बैल थोडक्यात शांतच असतो. तसा जर त्याच्या ह्यानी जर त्याच्या मनानुसार जर काही झालं नाही, मग तो खूप मस्ती करतो. बघा मित्रांनो बघू शकता आज सुंदर गुलाल प्राप्त झालेला आहे आणि दगडूशेठ बोलाल तर मुंबईमध्ये एक नवीन धमाका घेऊन आलेला आहे. कारण बरेचसे गुलाल प्राप्त झालेले आहेत त्याचे आणि कुठेतरी एक नंबरमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच एक नंबर सुद्धा करण्यामध्ये यश प्राप्त होईल. त्याच्याबद्दल काय सांगाल? लवकरच एक प्रेक्षकांना चांगलं प्रेक्षणीय लढत बघायला भेटेल. आमचं नियोजन चालू आहे. पायऱ्याची पण म्हणजे समोरून पण आपल्याला पण तेवढा रिस्पॉन्स आहे. आपला पण त्यांना चांगला रिस्पॉन्स आहे. आणि लवकरच जर ते नियोजन जर जुळून आलं, तर मुंबईमध्ये दगडू च्या फॅन फॉलोअर्सला आणि अड्ड्यामध्ये काहीतरी एक नवीन धमाका पाहायला मिळेल. कारण आता जे बैल 2026मध्ये जो रुटीनला लागला आहे, तो चांगलाच रुटीनला लागला आहे आणि बरेच मोठे-मोठे धमाके केलेत. प्रत्येक प्रेक्षकांना ते बघायला पण भेटलेत आणि परत काहीतरी अजून चांगले मोठे-मोठे धमाके बघायला भेटतील प्रेक्षकांना आणि एक चांगलं मैत्रीपूर्व लढती बघायला भेटतील दगडूशेठ करून.
आज दगडूंनी गुलाल प्राप्त करून दाखवला. आज नितीन शेठ बडेकर कसा आनंद व्यक्त होईल? कारण आज ते मैदानामध्ये नाही आहेत, पण बरेचसे बघायला मिळाले आणि त्यांचे मोठे भाऊसुद्धा आपल्यासोबत आहेत. दादा तुमची सुद्धा ओळख सांगा एकदा. मी बडेकर, नितीन शेठ बडेकर आमचे भाऊ छोटे आणि दगडू आमच्या नावाने पळतोय. आणि शर्यत जी आता झाली ती मैत्रीपूर्ण झाली. ते पण आमच्या एकदम खास संबंधामधले आहेत आणि आमचे नातेवाईक आहेत ते. एवढंच सांगू इच्छितो. बघा आज खूप चांगलं असं तुम्ही नियोजनसुद्धा करत असता. कारण दगडू कुठेतरी आता एक नंबरमध्ये बरेचसे प्रेक्षकसुद्धा तिथे मैदानामध्ये म्हणत असतात का दगडूसुद्धा एक A1 जोडीमध्ये बसण्यासारखा झालेला आहे. कधी बघायला मिळेल? असं मोठं नियोजन कधी बघायला मिळेल? मोठं नियोजन 1 तारखेनंतर आपल्याला बघायला मिळेल. सध्या नियोजनचं चालू आहे, सूत्र हलवतो आम्ही काहीतरी. आणि आजच्या गुलालाचं म्हटलं, तर ती पण गाडी आमची घरचीच होती. आमचं खालीच ठरलं होतं गाडी जमल्या-जमल्या मैत्रीपूर्ण गाडी होईल. तुम्ही आमच्या गाडीवर येणार, तुमचा गुलाल झाला तर आम्ही तुमच्या गाडीवर येणार. असंच झालं आणि ते सुद्धा आले. आनंद वाटतंय. असंच शर्यत क्षेत्रामध्ये असंच सगळ्यांनी राहिलं पाहिजे. कारण प्रत्येक बैल हा शंकराचा, महादेवाचा आहे आपल्या आणि समजून घेतलं पाहिजे कुठेतरी काहीतरी. हार पण सहन केली पाहिजे आणि जीत पण सहन केली पाहिजे. बघा एक टॉपचा महादेवाचा नंदी तुमच्या दावणीला आज आलेला आहे आणि बरेचसे प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय का मुंबईचा रॉकेट म्हणजे घोटचा सर्जा त्याच्या नियोजनामध्ये कधी बघायला मिळेल? काय सांगू शकता? तुम्हाला आताच बोललो ना मी, की लवकरच काहीतरी मोठा धमाका दिसणार आहे मुंबई बिनजोडमध्ये. कारण हा महिन्याचा रूटीन थोडा वेगळा आहे. 1 तारखेनंतर जसा भाऊ बोलले, की 1 तारखेनंतर काहीतरी मोठे धमाके दिसायला बघायला भेटतील. लवकरच चांगलं नियोजन चालू आहे आणि आमची पण इच्छा आहे, की चांगल्या नियोजनात पळायची. आम्हाला समोरून पण त्यांची पण इच्छा आहे, की त्या नियोजनात पळायची. पण योग जुळून नाहीत कुठेतरी. ज्या दिवशी योग जुळून येईल, त्या दिवशी काहीतरी चांगलीच प्रेक्षणीय लढत बघायला भेटेल आणि जी लढत असेल ती मैत्रीपूर्वक लढत असेल आणि आनंद होईल त्या व्यक्ती ती शर्यत बघून. म्हणजे हार-जीत कोणाची होईल, समोरचे हारतील किंवा आम्ही हारेल किंवा आम्ही जिंकू किंवा समोरचे हारतील. पण एक काहीतरी चांगली प्रेक्षणीय लढत मुंबईमध्ये नक्कीच बघायला भेटेल. बघा खूप छान सांगितलं आणि मुंबईचा आता जो रूटिंगचा जो घोटचा सर्जा म्हणजे मुंबईचा एक रॉकेट आहे आणि प्रेक्षकांना लवकरच नियोजन बघायला मिळणार आहे. दादा जाता आता अजून एक प्रश्न. 1 तारखेचं जो मैदान आहे कलम बोरीचेवाडी म्हणजे राजा 777 कसा पायरा असेल दगडूसोबत? पुन्हा 1 तारखेचं नियोजन झालं आमचं आणि पायरा तर आहे, छुपा पायरा आहे. आपण बोलू नाही शकत. पण चांगला पायरा आहे. प्रेक्षणीय म्हणजे तो पण टॉपचा फायनलचाच मोठा पायरा आहे आणि ज्या दिवशी पळेल म्हणजे अड्ड्यामध्ये आता काय ते हार असते. पण पायरा चांगला आहे. चांगली लढत बघायला भेटेल. अ, तुम्ही तर आता खूप सुंदर असे दगडूला आज नियोजनामध्ये घेऊन येता आणि नियोजनसुद्धा खूप चांगलं करत असता. जेव्हा दगडू मुंबईमध्ये मुंबई गाजवतोय आता बरेचसे गाडा मालक आहेत कारण त्यांना नियोजनामध्ये कुठेतरी अडथळा येतोय. बैलाचे रूटीन कसे ठेवले पाहिजे? काय सांगू शकाल? पण प्रत्येक गाडा मालकांनी आता कसं आहे मुंबईमध्ये बैल पळतोय म्हणजे सारखंच त्याला पळवणं अयोग्य आहे. आणि बैल म्हणजे कसा रुटीनमध्ये पळवला पाहिजे. हप्त्यातून 1 वेळा किंवा 2 वेळाच बैल पळवला पाहिजे. काही गाडा मालक काय करतात, बैल आपला सगळ्यांचा बैल टॉपमध्ये येईल. सगळे नंदी टॉपचेच आहेत पळतात. पण सगळ्यांनी तो संयम ठेवला पाहिजे. कारण बैल हा रुटीनमध्येच पळवला पाहिजे. त्याचं खाणं-पिणं त्याला त्याला धुचोल वगैरे व्यवस्थित केली पाहिजे. कारण काय आहे दिवसाआड जर नंदी पळाला तर तो पण एक जीव आहे. तो तेवढा टॉपमध्ये आणि तेवढा ॲग्रेसिव्ह नाही पळू शकत. जो बैल आता आमचं जे नियोजन आम्ही हप्त्यातून एकदा किंवा हप्त्यातून जास्तीत जास्त 2 वेळाच बैल पळवतो. त्याच्यापेक्षा जास्त बैल पळवत नाही. कारण बैलाला आराम असणं योग्य आहे. ज्या दिवशी बैलाला आराम करून बैल जेव्हा निघतो, तेव्हा तो बैल खूप ॲग्रेसिव्ह असतो आणि काहीतरी चांगलं एक तो त्याचा जिद्दीने पळतो असं. बघा खूप सुंदर दादांनी सांगितलं आणि नियोजनाचे बादशे पुन्हा एकदा तुमची ओळख सांगा. कारण मुंबईमध्ये नवीन एक नियोजन बघायला मिळणार आहे आणि ते पण मोठंच नियोजन बघायला मिळणार आहे. तुमची पुन्हा एकदा ओळख सांगा. माझं नाव विनीत शेलार आणि दगडूशेठचं घरचं थोडक्यात नियोजन करतो मी. आमचे दगडू ग्रुप आहेत. आशिष भाऊ बडेकर झाले, तसंच आमचे नितीन शेठ बडेकर झाले, मी स्वतः झाले किंवा आमचा ऋतिक शेठ झाले, दिनेश शेठ झाले. हे सगळे आमचे दत्ता भाऊ झाले. तर आमचे मोठे भाऊ आहेत सगळे. आमची बडेकर फॅमिली म्हणजे आमचा एक दगडू ग्रुप म्हणजे आमची एक फॅमिली आहे आणि आमचं फॅमिली मिळून नियोजन होतं आणि चांगलं नियोजन आम्ही बसूनच करतो आणि चांगली लढत बघायला भेटते. खूप सुंदर असं दादांनी सांगितलं आणि आजच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि आजच्या गुलालासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय.
धन्यवाद तुम्हाला सुद्धा. आणि सगळ्यांना मी एक विनंती करेल, यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण यांच्या चॅनलमुळेच आमच्यासारख्या बैल पुढे चाललेत आणि प्रेक्षणीयसुद्धा जे घरी बसून बैल शर्यती बघतात त्यांनासुद्धा दगडूशेठ लाईव्ह बघायला भेटतो. यांच्या चॅनलमुळे सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नक्कीच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.